नमस्कार, मी सुजाता आहे. मी फॉलिकल हेअर सेंटरला हेअर ट्रान्सफर करण्यासाठी आलेली आहे. खूप दिवसापासून हेअर ट्रान्सफरबद्दल मी खूप चिंतित होते. मी एक दिवस गुगलवर सर्च केलं. सर्च करण्यावर मला क्लिनिकचा नंबर वगैरे समजला. त्यांच्याशी मी कन्सल्ट केलं आणि मी इथे आले. कन्सल्ट केल्यानंतर मला याच्याबद्दल माझे जे काही डाऊट्स होते ते मी क्लिअर केले आणि मॅडमनी मला व्यवस्थित समजून सांगितलं आणि मी इथे हेअर ट्रान्सफर करण्यासाठी आले. फॉलिकल संभाजीनगर सेंटरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सेंटरमध्ये आले आहेत एक फिमेल पेशंट हेअर ट्रान्सप्लांटसाठी. त्यांना खूप दिवसांपासून हेअरलाईनचा कन्सर्न होता. खूप साऱ्या ट्रीटमेंट घेऊनही त्या सॅटिस्फाईड नव्हत्या. सो आपण त्यांना हेअर ट्रान्सप्लांट सजेस्ट केलं. आजच त्यांचं आपल्या सेंटरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. चला तर मग त्यांच्याचकडून जाणून घेऊया त्यांचा आजच्या पूर्ण दिवसाचा प्रवास कसा होता. हॅलो मॅम, कशा आहात? ओके, काही त्रास आता? नाही काहीच नाही. ओके, तर मग तुम्ही थोडक्यात सांगू शकता मॅडम आजच्या पूर्ण दिवसाचा तुमचा कसा एक्सपिरियन्स होता, काय वाटलं तुम्हाला? आतमध्ये आले तसं मला मॅडम तुम्हाला भेटले. बरोबर आहे. मला एकदम कम्फर्टेबल करून दिलं. ओके ओके. त्यानंतर मी आतमध्ये गेले. हां. माझी हेअर लाईन ड्रॉ करण्यात आली. ओके. हेअर लाईन ड्रॉ झाल्यानंतर माझे मागचे हेअर इरेजर काढले गेले. केस ट्रिम केले गेले. हो. ओके ओके. त्यानंतर मला ओटी मध्ये येणार. OT मध्ये. ओके ओके. ओटी मध्ये केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला तिथे, म्हणजे काय काय प्रोसिजर्स केल्या गेल्या तिथे? ओटीमध्ये गेल्यानंतर मला सुरुवातीला इथे इंट्राकॅथ लावला गेला. अच्छा. स्कॅल्पमध्ये सुरुवातीला इथे हे केलं. भूल भूल वगैरे अॅनेस्थेशिया दिला गेला. ओके. तुम्हाला एक प्रश्न होता जेव्हा तुम्ही कन्सल्टेशनमध्ये मला भेटलेलात की मला खूप जास्त पेन होईल का? आता तुमची सर्जरी झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कसं होतं? पेन बेअरेबल होतं किंवा एकदम नॉर्मल, म्हणजे सहन करण्याचं? केस सोडल्यासारखं एवढंच, जास्त काही दुखलं नाही ना? नाही, सुरुवातीपासून लास्ट पर्यंत मला नाही दुखलं. नाहीच दुखलं आणि जाणवलंच नाही. आता काही तुम्हाला हेडेक होतंय किंवा काही त्रास वाटतोय आता तुम्हाला? नाही वाटत. अच्छा, रिलॅक्स आहात आता? ओके, ठीक आहे. आणि मेन दुसरी गोष्ट की तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करावं असा निर्णय कसं काय वाटला तुम्हाला? तुम्ही कसा विचार केला त्याबद्दल? मला खूप दिवसापासून असं वाटत होतं काहीतरी असं इथे म्हणजे करावं. नंतर अचानक माझ्या लक्षात आलं का मला ते ऑटोमॅटिक समजलं की मी असं करावं म्हणून मी गुगलवर सर्च वगैरे केलं. अच्छा अच्छा. गुगलवर सर्च करून तुमच्या क्लिनिकचा मला नंबर वगैरे भेटला. अच्छा, फॉलिकल क्लिनिकचा नंबर गुगलवर मिळाला. ओके ओके ओके. आणि सरांना तुम्हाला कॉल केले. अच्छा, आणि त्यानंतर मग आपलं कन्सल्टेशन झालं आणि त्यावेळेला आपली भेट झाली. हो. ओके ओके, ठीक आहे, चालेल. दुसरी एक गोष्ट की कसं राहतं की फिमेल हेअर ट्रान्सप्लांट ही एक खूप मोठी गोष्ट आहे. तर मी याबद्दल तुमच्या फॅमिलीचा रिस्पॉन्स कसा होता किंवा फॅमिलीला आयडिया आहे का या सगळ्या प्रोसिजरची वगैरे? हो मॅडम, त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला या गोष्टीला. असं काही म्हटले नाही की नका हे असं नसतं. हो, त्यांनी मला खूप सपोर्ट खूप, आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे ती. अच्छा, ठीक आहे, चालेल. बाकी ज्या काही रिझल्ट्स आहेत आपल्याला तर आयडिया दिलेली आहे की सुरुवातीचे 1-1.5 महिना शेडिंग फेज असणार आहे आपला. जे केस आपण बसवलेत रूट्स तसेच राहतील, पण आपले जे केस आहेत ते शेडिंग फेजमध्ये जातील. त्यामुळे एक अंदाजे 4-5 महिन्यानंतर आपल्याला हेअर ग्रोथ किंवा जी काही रिझल्ट असणार आहे तो दिसायला सुरू होणार आहे. त्याबद्दल आपण तुमचा फीडबॅक घेणारच आहोत पुढच्या 4-5 महिन्यांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर काही डाऊट असेल तेही तुम्ही विचारू शकता. नाही, डाऊट तर नाही आहे, कारण तुम्ही मला वेळोवेळी माहिती दिली. त्याबद्दल मी एकदम आतापर्यंत तुम्ही कम्फर्टेबल. ओके, चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट की हे तर तुम्ही आता प्रोसिजरबद्दल सांगितलं, तुम्हाला पेन झालाय वगैरे नाही झालाय. ओव्हरऑल तुमचा क्लिनिकचा एक्सपिरियन्स कसा होता? काय वाटलं क्लिनिकमध्ये आल्यावर मला असं वाटलंच नाही की मला असं वाटलं मी घरीच आहे. कारण अच्छा. सर्व डॉक्टरांच्या टीव्ही मला एकदम सपोर्ट वगैरे केलं. काही तुम्ही वेळोवेळी मला विचारलं की काय त्रास होतोय का, काही पाहिजे का, काही त्रास झाला तर मला सांगा. अच्छा, तर मला छान वाटतं. थँक्यू फॉर दॅट. लास्टली मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही जे काही आन्सर्स देत आहेत त्या रिलेटेबल की तुम्ही अजून कुणाला फॉलिकल हेअर ट्रान्सप्लांट रिकमेंड करू इच्छिता का? काय मॅडम, मी आणखी तुम्हाला माझ्या रिलेटिव्हला, माझ्या फ्रेंड सर्कल वगैरे सगळ्यांना हे सांगेल, माझे जे अनुभव आहेत सगळं काय सांगेल. सांगाल तुम्ही, काय बोलू इच्छिता? म्हणजे
सुरुवातीला हे तुम्ही करा, त्याच्यामुळे काही कसलाच त्रास होत नाही आणि तुम्हाला काही डाऊट जर असला तर मॅडम वगैरे आहेच म्हणजे म्हणजे तुमचे सगळे डाऊट इथे क्लिअर होऊन Clear जातात. हो. अच्छा. आणि मेन गोष्ट, आय होप फॉर बेस्ट रिझल्ट्स. मी प्रे करते की तुम्हाला जो तुमचा डिझायर्ड रिझल्ट आहे तो भेटूनच जाईल आणि त्याबद्दल आपण तुमचा फीडबॅक घेऊयाच लवकरच.